दोन मिनिट कोण बोलताय? वराल देवी असं कॉलिंग केलेलं आहे. यस वराल देवी कॉलिंग केलं होतं आणि वराल देवीचं आलेलं आहे. अलीमघर या संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस स्वीकारलेला आहे. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. दोन्ही संघनायकांना सूचित करण्यात येते ही मॅच जी आहे ती 3 ओव्हरची असेल. हॅलो, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. 3 सामने होणार नाहीत. प्रत्येक मॅचला 1 तास लागतोय. उशीर घेतला जातोय. एका चेंडू मागून विनवणी केली जाते, घाई करा. आपल्याने ते होत नाहीये. बरोबर 1 तास लागतो एक मॅचला. विनंती असेल तुम्हाला की ही मॅच 3 षटकांची असेल. इथनं जे पण सामने होतील ते 3 षटकांचे होतील. अंतिम सामन्याला जर वेळ असेल तर तो सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. हा कमिटीचा निर्णय आहे. तुम्हाला 2 वर त्यांना 3 वर द्या चालेल तुम्हाला. आता ही 4 वाजले 4 त्याच्यानंतर अजून एक मॅच आहे त्याच्यानंतर फायनल. हॅलो हॅलो, दोन षटक जे आहेत ते 10 मिनिटाच्या आत कंप्लीट होणं गरजेचं आहे. आपण दोन्ही टीम अलीमगडचे का? म्हणून ताप होतो का ही कुठली आहे? ही आलिमगड नुसते आलिमगड ही आलिमगड बी बॅटिंग बी. निश्चितच यानंतर या सामन्याचं धावतं विवरण सांगण्यासाठी आमचे सहकारी समालोचक सन्माननीय दिनेश सर, सुनील सर तयार होतील. सॉरी. धन्यवाद मनोज, अतिशय उत्कृष्ट समालोचन. आणि खरोखरच लाईव्ह झाल्यापासून किती बदल होतो आहे कॉमेंटेटरमध्ये, समालोचकामध्ये. या स्पर्धेमध्ये सुद्धा बदल होत आहे. एक उत्कृष्ट असं समालोचन ऐकायला मिळत असतं. प्रत्येक क्रीडाप्रेमीला आपापल्या घरामध्ये बसून हे समालोचन ऐकायला मिळतं. आणि हा जो सामना होणार आहे तो एकाच नावाने एकाच गावातील ह्या 2 संघांमध्ये सामना होतो आहे. अलीमघर वर्सेस अलीमघर बी या 2 संघांमध्ये एक योगायोग या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. सकाळपासून 3 ओव्हरची मॅच इथे खेळवली जाणार आहे. पंचांनी मात्र इथे लक्ष द्या. हा जो सामना होणार आहे तो 3 ओव्हरचा, कदाचित पुढचाही सामना 3 ओव्हरचा असू शकतो.
कारण आपल्याला वेळ भरपूर इथे झालेला आहे. डिसिजन मात्र हे सर्व मंडळाचं असणार आहे, आयोजकांचं असणार नाही. आयोजकांचा निर्णय हा अंतिम असेल. ताबडतोब क्षेत्रक्षण लावून घ्या अलीमगड संघाने आणि अलीमगड संघ बी संघाची सलामीची जोडी कृपया या मैदानामध्ये पाठवा. पंचांनी मात्र इशारा करायचा आहे सलामीच्या जोडीसाठी. सामन्याला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटामध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे. टाईम लावायचा आहे इथे. जर आता काही सेकंदामध्ये जर सलामीची जोडी मैदानामध्ये नाही आली किंवा अलीमगड संघाने क्षेत्रक्षण नाही लावलं तर दोन्ही संघांना पेनल्टी देण्यात येईल, हे मात्र लक्षात ठेवा. आयोजकांना आपण सहकार्य करायचं. या स्पर्धेसाठी आपली स्पर्धा आहे, आयोजक आपले आहेत, आपणही आपलेच आहोत. भिवंडी या नगरीतले आपण एकच आहोत. त्यामुळे एकमेकाला नेहमी सहकार्य फार गरजेचं असं. आपल्या सहकार्यानेच ही स्पर्धा पार पडणार आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा आपण ज्यावेळी जातो त्यावेळीसुद्धा आपल्याला या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य लाभणार आहे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये येताना आपल्याला दिसते अलीमगड बी या संघाची. दोन्ही संघ एकाच गावातील एकाच नावाने या मैदानामध्ये खेळताना बलाढ्य असे दोन संघ एकमेकासमोर झुंजताना मात्र आपल्याला इथे दिसत आहेत. मला एक असं बोलावं असं वाटतं. मग असे बराच वेळ आपला इथे काही निर्णय चुकीचा किंवा बरोबर आहे आणि हा करण्यामध्ये गेला होता. पण मला असं म्हणायचं आहे की क्रिकेटमध्ये मिळते विकेट बॅटरची अवस्था होते बिकट नाही होत या दोघांसमेत. यालाच म्हणतात खरे क्रिकेट आणि खरोखरच खरे क्रिकेट हे सत्य आहे आणि सभ्य लोकांचा खेळ म्हणजेच क्रिकेट नावा रूपाला आलं या जगामध्ये. आणि म्हणूनच पांढरे कपडे पांढरे ड्रेस घालून जो खेळला जातो क्रिकेट या कारणाने, कारण सभ्यतेचं इथे वर्णन केलं जातं या क्रिकेटला. म्हणून क्रिकेट हे नेहमी खरं असं खूप उंचीवर क्रिकेट नेऊन ठेवलं आहे. आज जगातल्या सर्व क्रिकेटपटूंनी आज महान क्रिकेटपटू आज भारताला आणि जगाला एक देव आपल्याला सापडला तो म्हणजे सचिन तेंडुलकर या नावाने आज आपण पाहत आहोत. आपण त्याची फलंदाजी इथे बघितलेली आहे. ब्रॅडमनसारखा खेळाडू जो 99च्या सरासरीने आज ऑस्ट्रेलियाचा या जगामध्ये अजूनही त्यांचा विक्रम कोणी मोडू शकला नाही आणि जन्मालासुद्धा कोणी आलेले नाही क्रिकेटियर की ज्यांचा ब्रॅडमन यांचा हा रेकॉर्ड तोडेल. आणि म्हणूनच म्हणतो की या क्रिकेटमध्ये खूप अशी मोठी पॉवर आहे, खूप मोठी ताकद आहे की सगळ्यांना एकत्र आणण्याची ताकद आहे, सगळ्यांना समान संधी देण्याची ताकद आहे. कुठे भेदभाव न करता इथे क्रिकेट खेळलं जातं. पहिला चेंडू टाकला जातो आहे, थोडंसं थांबण्यासाठी इथे तसदी घ्यावी. मी म्हणतो आहे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. रंगतदार म्हणजे क्रिकेट आणि रोमहर्षक म्हणजे क्रिकेट. मनोरंजन म्हणजे क्रिकेट. जातीभेद न करणारा म्हणजे क्रिकेट. रंगभेद न मानणारा म्हणजे क्रिकेट. लहान मोठा भेदभाव न हा पहिल्या चेंडूवरती इथे 2 धावा मात्र नक्की मिळतील. पहिल्या चेंडू 2 धावा वसूल करताना दिसतोय. खरोखरच हे दोन संघ एका गावातले दोन टीम आहेत मॅचवरती व्यवस्थित फोकस. एक जबरदस्त 2 संघ एकमेकासमोर करताना एकाच गावातील संघ आहे. आयोजकांना पण काळजी आहे. खरोखरच किती इथे लक्ष दिला जातोय या स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धाव येतात. पुन्हा एकदा राईट ओव्हर मारा करताना पंचांना पार करून हा जोरदार प्रकार. मिडविकेट क्षेत्राच्या मध्ये गेल्याच्या झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटर मारतो चौकार. बॉलरच्या जीवाला घोर. एक जबरदस्त फटकेबाजी दे. 4 धावा वसूल करताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या. 6 धावा आतापर्यंत 2 चेंडूवरती मिळते. प्रणवच्या या गोलंदाजीवरती अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रणव थोडं यस. वरालदेवी स्पोर्ट ताडाली बी संघाला विनंती असेल की आपले जेवढेही मेंबर आहेत त्या मेंबरांना विनंती आहे की आपण ठराविक अंतरावरती बाउंड्री लाईनवरती उभं राहायचं आहे. कुठल्या प्रकारे आपल्या टुर्नामेंटला गालबोट न लागताय की यशस्वीरित्या पार पाडायचे असेल तर सर्वांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हा सरळ मारायला पटका पाहूया. क्षेत्ररक्षक मात्र इथे आहे. 1 धाव मात्र पूर्ण होते.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल चुकतोय का बघा, फेकी तोपर्यंत होते यष्टीच्या हातामध्ये, धावबाद होतोय फलंदाज, नजरहटी दुर्घटना घटी. हा इथे संधीचा फायदा उठवताना हा क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच अलिमगड संघ बी या संघाचा. पहिलं षटक प्रणवचं चालू आहे. जास्त वेळ काढू नका, फलंदाजांनी सुद्धा मैदानामध्ये ताबडतोब या, जास्त वेळ घेऊ नका. काही क्षण तुम्हाला दिलेले इथे आहेत. 3 षटकांचा सामना खेळवला जातोय. वेळ वाया गेला तर आपल्याला फार उशीर होणार आहे. अंधार होण्या अगोदर आपल्याला फायनलचा सामना इथे खेळायचा आहे. हर्षल आता फलंदाजीसाठी येताना प्रणवचा सामना करतोय. रनआउट असा झालेला फलंदाज होता तो म्हणजेच जोरदार अशी अपील पंचाकडे दाद मागतात. पंच मात्र आपल्या मतावरती ठाम दिसतोय. इथे दीप बाद झाला आहे तो म्हणजे 6 धावा करून जोरदार अशी अपील केली होती. निर्धाव असा जातोय चेंडू. काही क्षणामध्ये इथे वाऱ्याचं वादळ आलं होतं. आता मात्र शांत झालेलं आहे. पण इथे क्रिकेटमध्ये शांततापूर्वक वादळ येतं का पाहू. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू टाकून आत्मविश्वास आपल्या गोलंदाजी मार्कडे येताना दिसतोय तो म्हणजेच प्रणव पाटील. अगोदरच्या षटकामध्ये महाराष्ट्र षटक त्याचं पहिलं पडलं होतं. पुन्हा एकदा त्याच्यातून विश्वास दाखवतोय कर्णधार आणि पहिल्या षटकामध्ये चेंडू हातामध्ये सोपवतोय आणि त्याचा तो इथे पुरेपूर फायदा उठवतोय. हा उंच असा मारलेला फटका पाहूया झेल होतो का. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली, झेल घेण्यामध्ये तरबेज असलेला हा क्षेत्ररक्षक झेल होतोय. 2 गडी बाद होत आहेत या संघाचे. मुकेश याने उत्कृष्ट असा धावत येऊन तो झेल घेतोय. इथे फलंदाजाला बाद करतोय. जबरदस्त 2 धक्के अलिमगड बी संघाला. एक उत्कृष्ट गोलंदाजी इथे करताना आपल्याला दिसतंय तो म्हणजे प्रणव पाटील. खरोखर टिचून अशी गोलंदाजी करतोय, बदल करतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्याने महाराष्ट्र षटक टाकलं, परंतु आता मात्र स्वतःमध्ये बदल करतोय. एक खरोखरच चिंतन त्याने केलेलं आहे की कोणत्या तऱ्हेने ही गोलंदाजी करावी. फलंदाजाला कसं जकडून ठेवत, टप्पा वेग मर्यादित ठेवून तो परिवर्तन करतोय स्वतःमध्ये आणि गोलंदाजी करतोय, स्वतःला सिद्ध करतोय. आणि प्रत्येक गोलंदाजा इथे कस लागतोय कारण प्रत्येक गोलंदाजाला इथे फक्त 1 षटक टाकायला मिळतंय आणि 6 चेंडूमध्ये स्वतःला इथे सिद्ध करायचं. इथे मात्र जी संधी जी मिळते ती फलंदाजाला, कारण फलंदाजाला इथे 3 षटकं खेळायचे आहेत आणि स्वतःला सिद्ध करायचं. किती फरक आहे या 2 खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ककडे येताना आपल्याला दिसतो प्रणव पाटील. पहिलं षटक प्रणवचा आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 7. दोन्ही संघ हे एकाच गावातील एकामेकासमोर खेळताना आपल्याला दिसत. पाहूया कोण जिंकतोय आणि कोण हरतोय. जो जितेगा वही सिकंदर, हार के भी जितेगा वो बाजीगर रहेगा और जीतकर हारेगा वो भी बाजीगर रहेगा. ये दोनों में मुकेश मात्र गोलंदाजीसाठी हॅट्रिक करणारा हा गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक केली होती, इथे वादळ निर्माण केलं होतं. मुकेशने उत्कृष्ट गोलंदाजी करताना खरोखरच इथे सुवर्ण अक्षराने इथे त्याने इतिहास इथे घडवला आहे या मैदानामध्ये. आणि आत्ता त्याचा सामना करतोय तो म्हणजे हर्षल. हा अतिशय उत्तुंगाचा फटका, बाहुबली शॉट जातोय, उंच झेल होतोय का पाहूया. आणि झेल घेण्यामध्ये माहीर असला खेळाडू झेल घेतोय. काय गेम चालू आहे, काय गेम चेंजर इथे येतोय मुकेश.
पुन्हा एकदा तयार होतोय. नावल्या बॅट्समनचं कौशल. इथे मात्र झेल अतिशय उत्कृष्ट उंच गेलेला होता. हा चेंडू आकाशाला गवसणी घातली होती चेंडूवर, पण झेल घेण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू झेल काही सोडत नाही आहे. हा जोरदार पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खरं म्हणजे क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न करायचा असतो, षटकार सिक्सर मारायचा नसतो. तर इथे फक्त एक धाव कशी मिळेल ही फार योजना इथे आखावी लागते. दोन फलंदाज असतात, दोघांनी एकमेकाला सहकार्य करून इथे धावा गोळा करायची असतात. कारण एक एक धाव जरी काढल्या तरी तुम्हाला 3 षटकामध्ये 18 धावा निघू शकतात, नाहीतर तुमच्या 12 धावाही निघणार नाहीत. विकेट आपण गमावून बसतात. ज्यावेळी आपण मोठी फटकेबाजी करतो तशी ऑफ साईडला एक चेंडू जातो. एक धाव मात्र नक्की मिळते. चांगली फेकी अशी इथे होताना आपल्याला दिसते या क्षेत्ररक्षकाकडून. इथे मात्र फटकेबाजीची गरज असते, त्यावेळी फक्त खराब चेंडू असेल त्यावेळी आपण नक्की ते प्रहार करावा, चौकार षटकार जरूर मारावेत. परंतु प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. कारण इथे एक चेंडू वाया गेला किंवा एक रन्स जरी कमी पडला तरी आपण पराभवाच्या छायेखाली कधी जाऊ हे कुणाला आणि कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्या संघाला कळत नाही. ऑफस्टॉपच्या बाहेर टाकलेल्या चेंडू, पंचांचा इशारा मात्र त्या वाईटचा होतोय. एक अवांतरची धाव, एक धाव वाढतोय, एक रन्स वाढतोय. मुकेश मात्र आपल्या गोलंदाजी मार्कडे येतोय. यशस्वी असा गोलंदाज, हॅट्रिक मॅन म्हणून इथे नावारूपाला येतोय. उदयमुख असा खेळाडू या संघाचा आणि या भिवंडी संघाचा उगवता तारा. खरोखर खूप असे उगवते तारे या भिवंडी संघामध्ये आणि भिवंडी शहरामध्ये इथे आता जन्माला आलेले आहेत आणि इथे कामगिरी करून आपलं नाव लौकिक आणि प्रसिद्धी मात्र इथे मिळवत आहेत. निर्धाव चेंडू जातोय मुकेशचा पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्ककडे आत्मविश्वासाने येताना. क्षेत्ररक्षण मात्र इथे उत्कृष्ट लावलेलं, पॉईंटला एक लावलेलं आहे. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक आहे. इथे लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. इथे लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून इथे होतं. एक अवांतरची धाव, दिशाहीन इथे गोलंदाजी होते. खरं म्हणजे मुकेशकडून मात्र इथे अपेक्षा नसते, परंतु आता मात्र दिशाहीन चेंडू टाकला जातोय. कदाचित हवेचा मारा एका साईडने होत असेल, कदाचित तो टर्न जास्त करत असेल. यावर मात्र मुकेशने नक्की विचार करायला पाहिजे की सरळ टप्प्यामध्ये गोलंदाजी आपल्याला कशी करता येईल आणि विकेट कसा मिळवता येईल. यॉर्कर आता मात्र चिंतन करून टाकलेला चेंडू पुनरागमन मात्र करतोय. जबरदस्त चेंडू, बॅटरला काही तो समजत नाही. हे मोठ्या खेळाडूचं लक्ष नसतं. एखाद्या चेंडूवरती जर एक चौकार षटकार बसला तर पुढच्या चेंडूवरती तो निर्धाव टाकणं म्हणजे हा मोठा खेळाडू असतो. खरोखरच तो चिंतन करून तो टाकत असतो आणि पुनरागमन करत असतो. फुलटॉस चेंडू फिरून मारायला हा पटका पाहतोय आपण, काय हा षटकार जातोय. पाहूया पण काय निर्णय घेत आहे.
चांगली फलंदाज आणि खरोखरच ही टीम मात्र इथे मजबूत आहे. प्रत्येक खेळाडू इथे जबरदस्त आहे या संघाचा. आलिमगड बी संघ आणि आलिमगड या दोन संघामध्ये सामना चालू आहे. आलिमगड बी संघ इथे फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. उत्कृष्ट नियोजन इथे आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे या भिवंडी नगरीमध्ये वराळ देवी स्पोर्ट ताळाळी बी वराळा देवी स्पोर्ट चषक 2025 इथे खेळताना दिसत हे बलाढ्य संघ एकमेकासमोर या भिवंडी नगरीतील. खरोखरच एक जबरदस्त खेळाडू या भिवंडी नगरीमध्ये तयार होताना आपल्याला दिसतात आणि भिवंडीमध्ये अनेक क्रिकेट मैदानं इथे आहेत. रोज क्रिकेट खेळलं जातं, रोज इथे क्रिकेटर तयार होतात. एक व्यावसायिकता म्हणून या टेनिस क्रिकेटमध्ये आता आलेल्या आहे. एक प्रकारचं इथे एक रोजगाराची संधी मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये उपलब्ध झालेली आहे. मुकेश पुन्हा एकदा पंचांना पार करून उत्कृष्ट चेंडू, खरोखरच काय चेंडू, काय उंची ठेवली चेंडूची. आज जकडून मात्र ठेवलं आहे फलंदाजाला. अगोदरच्या चेंडूवरती एक उत्तुंग असा फटका मारला होता, आत्ता मात्र तो चेंडू खाली दाबतोय. भावेश गोलंदाजी करताना एक उत्कृष्ट असा गोलंदाज भावेशसुद्धा आहे या संघाचा. आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. जोरदार अशी अपील पंचाकडे मागताना पंचांचा हात मात्र वरती जातो, हलकाचा कट होतोय. यष्टीरक्षक मात्र कुठे चूक न करताना झेल घेतोय. भावेश यशस्वी असा गोलंदाज ठरतोय. ते पहिला चेंडू त्याचा निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर ते विकेट घेतोय आणि मुकेशला मात्र चांगली साथ देतो. प्रत्येक गोलंदाजाने इथे एक गडी बाद केलेला आहे. हे प्रत्येक गोलंदाज इथे यशस्वी ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा मिळाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा मिळाल्या होत्या. तिसरं षटक मात्र चालू आहे ते भावेशचं. 2 चेंडू आता पंत झाले, तिसरा चेंडू टाकेल भावेश आणि फलंदाजीसाठी येतोय तो आर्यन. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ करू नका कृपया. 3 षटकांचा सामना आपण खेळवतोय, वेळ आपल्याकडे फार कमी आहेत. अजून 3 सामने व्हायचे आहेत. आयोजकांना मात्र आपण सहकार्य करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केट येतोय, तयार होतोय. सामना करता डावखुराचा फलंदाज आर्यन. हा मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू एक वेगळ्या स्टाईलमध्ये. वाईटचा इशारा करताना पंच सुनील म्हात्रे खरोखरच एक जबरदस्त पंच, एक स्टायलिश म्हणून इथे नावारूपाला हे येताना इथे दिसत आपल्याला. खरोखरच चांगल्या तऱ्हेने इथे अंपर म्हणून कामगिरी करताना सुनील म्हात्रे. हलकासा कट होतो आणि यष्टीची कुठे चूक न करता झेल घेतोय. हा उत्कृष्ट चेंडू होता. स्विंग होतोय, कट होतोय बॅटला आणि झेल होतोय तो. रोहित शर्मा ॲक्च्युली खरं म्हणजे तो सलामीला येतो भारताकडून आणि हा रोहित मात्र येतो 6व्या क्रमांकावरती. रोहित पाटील पाहूया
शेवटचं षटक प्रगतीपथावर भावेशचं. भावेश टिचून गोलंदाजी करतोय, फलंदाज बाद करतोय, यशस्वीचा गोलंदाज. हा जोरदार वेगात टाकलेला हा चेंडू, काय विविधतेने गोलंदाजी करतोय, स्वतःला सिद्ध करतोय. खरोखर चांगली अशी गोलंदाजी करताना भावेश आपल्याला दिसतो, आपल्या संघाला मोठंसं योगदान देताना. रोहितने मात्र या चेंडूवरती आपलं खातं उघडलं आणि आपल्या संघासाठी एका धावेची बाटलं भर इथे त्याने केलेली आहे. धावसंख्या होते ते 18. भावेश वर्सेस रोहित, एकाच गावातील हे दोन संघ एकमेकासमोर जुळताना काय भाग्य असतं की एकमेकासमोर आपल्याला खेळायला मिळतं. ना उत्तुंग फटका सरळ जातो शिबेरेषेच्या बाहेर, षटकार ये होईना बाद. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या डावातील. आलिमघर हे संघाकडून भावेश. हा मात्र उंच आलेला पटका, क्षेत्ररक्षक मात्र दोघे जण धावतात चेंडूला. इथे अडवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मात्र सीमेरेषेजवळ. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा इथे पूर्ण करताना खरोखर दोघांमध्ये चांगला असा तालमेल जमतोय या खेळाडूंमध्ये आणि 3 धावा वसूल करतायत. 3 धावा मिळतात त्या चेतनला. अशा त्याने धावसंख्या होते ती म्हणजेच 5 गडी बाद 27. 28 धावांचं टार्गेट दिलं आहे. छोटं मापक असं आव्हान आहे. पाहूया कसं आणि कोणत्या तरी पार केलं जात आहे. पुढील समालोचन ऐकण्यासाठी आपण मनोज सरांनी ते बोलूया. मात्रे दत्तकृपाला 12 किलो मध्ये 18 पाहिजे. साजनला सागरला फुलटॉट टाकले लेकला छक्का मारले. आवाज असते ना मार ना आपला तुझा सीधा पिधा. तुझी पण 2 कॅच सोडल्या. धन्यवाद सर. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतो 3 षटकांमध्ये या ठिकाणी धावा जमा केल्या त्या 27. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे जरीमरी आलिमघर या संघासमोर. यानंतर आपण तयार राहायचं हवे दिवे. यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करेल त्याच्यासाठी आपणही तयार राहायचं आहे. यस, सन्मान्य रुपेशजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याही या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. तसेच त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्मान्य जॉनीजी गायकवाड साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपण पाहिलं तर या आयोजन संघाचे खंदे समर्थक, खास करून क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नेहमी म्हटलं जातं की प्रेम दिल्याने प्रेम मिळताना अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. तर चला प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती आहे, चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये. तसे सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन्ही गाव एका गावामध्ये दोन टीम पाहायला मिळत आहेत. आता इथं प्रश्न पडतोय की हे कुठली आणि अलीमगर गाव कुठले असा हा पेच पडला जातोय. त्या बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकी झाली असेल तर कृपया आम्हाला माफी असावी. खास करून आपण पाहतोय दोन गाव एकत्र खेळतात तेव्हा तेवढंसं विचार करून बोलावं लागत नाही आहे, परंतु एका गावातल्या दोन टीम जेव्हा एकत्र खेळतात ना त्यावेळेस तो द्वंद्व युद्ध जणू काय हिंदुस्थान पाकिस्तान असतोय. कारण जिद्दीचं क्रिकेट असतं त्या ठिकाणी ना, अतिशय तो वेगळ्या पद्धतीने खेळला जातोय. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर त्या ताकदी तोलामध्ये या दोन टीम एकामेकाशी द्वंद्व युद्ध करतात. मैदानाच्या बाहेर हे एकत्रित आपण पाहतोय की चांगलं मैत्री असते, परंतु या ठिकाणी मात्र योद्धा हा योद्ध्याप्रमाणे लढला जातोय. तो खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 27 धावा जमा करून 28 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 18 चेंडू मागे हे कंप्लीट करायचं आहे. दोन्ही टीम एकाच गावात असल्या कारणाने दोघांनाही एकमेकांचे खेळ माहिती आहेत. आता काय घडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु आता पाहूया काय घडते, कुठली टीम जिंको, परंतु अलीमगर मात्र विजय होईल आणि हवे दिवे संघासमोर मात्र 2 हात करण्यास तयार होईल. चला स्पीडअप करा, घाई करा. अख्खा गाव खेळेगा और पूरा भिवंडी देखेगा. या मैदानावरती चालू असलेला सामना अलीमगर बी आणि अलीमगर अशी ही मैदानात लढत पाहायला मिळते. प्रणव आणि सोनू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रारंभिक जोडी हिमांशू पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होते, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती दिशा दिलेली आहे पॉईंटच्या रिजनला, परंतु आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण, गॅप शोधलं नाही आहे. एक धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहू शकता स्वतःचा आणि संघाच्या अकाउंटचा श्रीगणेशा केला जातोय. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 9.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा करायच्या आहेत. पाहूया या कशा प्रकारे जमा होतील. पहिल्या चेंडूवरती एक धाव तर जमा केलेली आहे. सरासरी म्हटले तर कमी आहे, परंतु जेव्हा ही कमी धावसंख्येची मॅच असते तेव्हा ही बहुतेक वेळा आपण पाहिले की ती रंगतदार पाहायला मिळते. या मॅचमध्ये कशा प्रकारे रंगत निर्माण होईल हेही पाहण्यासारखं राहील. हिमांशू पुन्हा एकदा टर्न होते आपल्या गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, तेज तर्रार चेंडू फेकला जातोय, गतीला भापता येत नाही आहे. जागते रहोचा आदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोनू यास निर्धावची होते सांगता. अतिशय जिद्दीने क्रिकेट नेहमीच खेळला जातो हिमांशूच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी पाहूया प्रणव आणि सोनू मात्र कशा प्रकारे खेळून काढतील. आतापर्यंत 2 चेंडू मागे एकच धाव खर्च झालेले आहे. 9-10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. पहिल्या षटकामागे किती धावा येतील हे पाहण्यासारखं राहील. पहिला सामना जर पाहिला तर अलीमगर बी संघाने भरोडी संघासमोर खेळत असताना चांगली विजय संपादन केलं. त्यानंतर आपण पाहिला मागील सामना वडगर संघासमोर खेळत असताना जरी मरे अलीमगर संघाने एक चांगली कामगिरी केली. आता मात्र एकाच गावातील 2 संघ एकामेकासमोर आपल्याला उभं टाकताना दिसत आहेत. जीतेगा कोई भी क्रिकेट की जीत, गाव की जीत, पूरे अलीमगर की जीत. पाहूया पुढील चेंडू. क्या बात आहे, आपल्या स्वागतरूममध्ये या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगवान फटका खेळला होता, अतिशय ताकदवार. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एकेरी धावसंख्येने समाधान मानावं लागते, मोठा फटका लागू देत नाही आहे. अतिशय हुशार आणि चिवट हा गोलंदाज आपण पाहतोय हिमांशू. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला, 2 धावा खर्च केल्या आहेत. 28 धावा थांबवायच्या आहेत. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर फक्त आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केले होते. या वेळेस क्या बात आहे,
यस. वाईट बॉल आहे. फलंदाज एट विकेट. यस, 8 विकेट आहे. तेच विचारतोय तुम्हाला. चला घाई करा प्लीज, विनंती असेल. क्या बात आहे. चांगला चेंडू हाताला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धावचे होते या ठिकाणी सांगता. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 3 या अंकावरती. षटक क्रमांक पहिले चालू आहे. 28 धावांचं लक्ष असताना हिमांशू मात्र चांगली कामगिरी करतोय. मोठा फटका लागू देत नाही आहे. एक स्क्वेअर मारा जरूर पाहायला मिळाला, परंतु काही हरकत नाही आहे. कमबॅक केले जाते या चेंडूवरती. पाहूया पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. इथेही क्या बात आहे, क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू एस्टेनच्या वरतून जातोय. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव खर्च केली जात नाही आहे. निर्धावची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक आपण पाहतोय की डॉट चेंडू 2 फेकले जात आहेत. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. 3च धावा खर्च केले आहेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. एक धाव जरूर घेतली जाते, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाही आहे. या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतय रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आपण पाहिलं तर काय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या. 28 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय 12च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 24 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचमध्ये वापस आणून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. पुढील येणाऱ्या गोलंदाजासाठी मनोधैर्य आत्मधैर्य वाढवण्यासाठी एक चांगला कमबॅक करून दिलेला आहे. पाहूया नवीन गोलंदाज मोनिश पाटील हा एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे चांगला स्किल आहे. वार पलटवार क्रिकेटचा मूळ सूत्र आहे. पलटवार केला जाईल का, मोठे फटके खेळले जातील का, हे पाहण्यासारखं राहील. पहिला षटक जे आहे ते आपण पाहतोय की अलिमगड संघाच्या बाजूने राहिलेला आहे. भाविश पाटील येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरण्यासाठी. बोल्टी इक्वेशन जेवढ्या धावा आहे तेवढ्या धावा तरी करणं गरजेचं आहे. जरूरी नाही की मोठा फटका लागला पाहिजे.
परंतु प्रत्येक चेंडूवरती तुम्ही सिंगल डबलने जरी खेळ केला तरी मॅचमध्ये वापस येऊ शकता असं टार्गेट होतं. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये कुठंतरी आपण पाहिलं तर कमबॅक करून दिलं आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आता मात्र मोनिश पाटील कशा प्रकारे आपली कर्मकुशलता अर्पण करेल आणि मॅचला सावरेल पाहूया. पुढील चेंडू पहिल्याच चेंडूवरती ऑन साईडला कडक फटका आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. दुरून शतरक्षक येतोय. चांगलं शतरक्षण इथं पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेची मागणी केली गेली आहे. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस ही धाव घेणं योग्य होतं का हा प्रश्न निश्चित पडला असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवरती रिप्लेमध्ये पाहू शकता कसा चेंडूला उचलला गेला आणि फेकला गेला आणि डायरेक्ट हिट झालं आणि फलंदाज मात्र नीट डगआउटला जाताना पाहायला मिळेल. सोनू पाटील एक जुमेदार असरदार खेळाडू होता. या डावाला घेऊन चालणारा होता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला मुलीत जागा नाही आहे. झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायचं असतं. आजचं राखून मात्र चांगलं काम करावं लागतं. यास मागील सामन्यामध्ये हिरो ठरला होता. परंतु इथं घातक निर्णय आपल्याला पाहायला मिळते आणि संघाला कुठेतरी अडचणीमध्ये सापडून देत असताना पाहायला मिळते. फक्त आपण पाहतो की एकच धाव जमा केली. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. तिन्ही फलंदाजाने सिंगल धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. आता मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि मुकेश या दोघांना आवरावं लागेल. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जर पार्टनरशिप झाली नाही आहे तर निश्चित कुठेतरी जो स्किल चालू आहे चांगल्या पद्धतीने जरीमरी आलिमगर बी या संघाचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस सोडवलाय. चांगला ताकदवार फटका आहे. नो डाऊट चेंडू थांबणार नाहीये. हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कुठेतरी फलंदाजी दबून होती. मी तर म्हणेन कुठेतरी टेन्शनमध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होती. परंतु आता मनाशी ठरवलं की दबून खेळण्यापेक्षा खुलून खेळूया आणि षटकार लागतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 10 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 17 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच झुकलेला पाहायला मिळतोय. या एका षटकाराने मात्र पुन्हा एकदा वापस आणून देतोय या ठिकाणी जरीमरी आलिमगर या संघास. पाहूया बी संघ हवे होतोय की आलिमगर. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळला होता. हिमांशू पाटील याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केलं होतं आणि या ठिकाणी मोनिश पाटील मात्र थोडासा मागरा ठरतोय कारण दुसरा चेंडू आहे आणि भरपूर धावा मित्रमंडळीने खर्च होताना पाहायला मिळतात. 7 धावा या चेंडूवरती जो षटकार आला ला जवाब अप्रतिम फटका खेळला गेला. दाखवून देतोय भावेश की दमखम है मेरे में भी. पुढील चेंडू मोनिश. पुन्हा एकदा फुल टॉस दिला जातोय आणि हा चेंडू ही थांबवला जात नाही. तोच फटका तोच रिझन आणि तोच रिझल्ट षटकार. ते वापस आणून ठेवतंय. आता मात्र फक्त 11 धावेची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 11 धावा. सामना सोपा केलेला आहे. सरळ करण्यासाठी अजून एक मोठा फटका 3 पावलं दूर राहू शकतोय आपल्या विजयापासून. इथं मात्र आता कमबॅक करावा लागेल. 2 मोठे फटके जरूर लागलेले आहेत. मॅचमध्ये घुसण्याची संधी जरूर दिलेली आहे. जिथं पहिल्या षटकाने बोट धराल दिलं, दुसऱ्या षटकाने हात धराल दिलं. आता पाहूया काय करतोय. क्षमता आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आणि ती प्रस्थापित करतोय भावेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोर ठेवला होता. शरीरापासून दूर फलंदाजाच्या या ठिकाणी आपण पाहतोय पायांची हालचाल योग्य ते रीतीने पाहायला मिळाली नाही आहे. लाईनपर्यंत पोहोचले सुद्धा नव्हते आणि निर्धावची झाली सांगता. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 17 या अंकावरती अजूनही.
पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. या वेळेस उडवलाय. आता काय घडतंय? तोलून मापून मारलेला हा ही बिग हिट. क्या बात आहे. चेंडू सीमा पार. क्या बात आहे. मोनिश पाटीलजी या ठिकाणी बोरं पिकवली जातात. 3 षटकार डगआउटमध्ये एन्जॉय केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आपण पाहतोय आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस ही समोरच्या दिशेने खेळला आहे आणि इथंही आपण पाहतोय अप्रतिम अप्रतिम झेल. फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. निर्माण करावा लागेल. अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळावी लागेल. परंतु एक मोठा फटका विजयाचं समीकरण हा सामना आपल्या खिशामध्ये टाकू शकतोय. दीपू पाटील येतोय. दीप पाटील या 5 धावा थांबवण्यासाठी तयार होतोय. 5 धावा थांबेल का येणारा काल सांगून जाईल. परंतु आपण पाहतोय जब तक सास आहे तब तक आस आहे. अजून सामना संपलेला नाही आहे. विजयाचं प्रतीक्षा निश्चित असेलच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जरेमरी अलीमघर बी संघाला 5 धावाची आवश्यकता या ठिकाणी आहे. त्या खर्च केल्या जातील का पाहूया. पहिला चेंडू उडवलाय. काय घडतंय? पहिल्याच चेंडूवरती सामन्याला फिनिश केलं जाते. क्या बात आहे. जल्लोष आनंद पाहायला मिळतो. चला प्लीज ग्राउंड मध्ये कोणीही हुलकानी देऊ नये. समोरच्या टीमला कुठल्या प्रकारचा गालबोट लागला जाईल असा कोणी करू नये. पेनल्टी लावली जाईल विनंती असेल. चला आपण बाहेर या. अजून फायनल झालेलं नाही आहे. तुम्हाला आनंद काय साजरा करायचा असेल मैदानाच्या बाहेर प्लीज विनंती असेल. अलीमघर या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे सन्मान्य कुणालजी बजाके साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या ह्या व्यासपीठावरती खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश कमांड द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्लीज स्पीड अप. आणि मागील मॅचचाही मॅन ऑफ द मॅच घ्यायचा आहे. सोनू आपणही या आणि लगेच टॉससाठी यायचं आहे. अलीमघर तसेच हवे दिवे दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण या टॉस बॉक्समध्ये आपण लगेच नाणेफेक करून घेऊया. सन्माननीय निलेशजी चौधरी असतील, उमेश चौधरी असतील, त्याचबरोबर कुणालजी बजागे साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करून घेऊया. तसेच महेशजी चौधरी विनंती असेल आपणास की आपण या टॉस बॉक्समध्ये. तर चला हवे दिवे संघाने घ्या.
चला या मान्यवरांना विनंती, आपण या टॉस बॉक्समध्ये प्लीज विनंती असेल, आपण करूया आजच्या दिवसातून एक चांगला सामना क्वालिफाय होणारा. वराल देवी असं कॉलिंग केलेलं आहे. यस, तोच आलेला आहे. विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे. यस, आपण पाहतोय अलिमगड संघाच्या बाजूने नाणेफेक लागलेले आहे आणि त्यांनी सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. हा सामना 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो हॅलो. अलिमगड संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घेते. सामन्याला सुरुवात करायची आहे आणि हायवे दिवस संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. दोन्ही कर्णधारांनी इथे लक्ष द्या. हॅलो, दोघांची मॅच नाही इकडे कपडे का करी. जरी मरी अलिमगड बी. तेच सांगतो ना मी, यांच्या मुलं नाटक अख्या गावाचं नाव या होते ना, लोक मजा बघतो ना. आणि एकविरा या हायवे दिवे ब या संघांमध्ये सामना आता रंगतोय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा इथे आता होताना. उत्कृष्ट अशी कामगिरी करताना पंच म्हणून हे तिघेही आज इथे खरोखरच ह्या भर उन्हातून आज पंचाची कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. ओम फोटो लाईन, अनिल केनी, मानकोली आपण लाईव्ह पाहत आहोत. आखो देखा हाल. साईनाथ पाटील यांच्याकडून भावेश पाटील यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया आपण त्यांनी स्वीकारावं. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. इथे सामन्याला लवकर लवकर सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. पंचांनी इथे लक्ष द्यायचं आहे. आपण टायमर लावायचा आणि सामन्याला सुरुवात करायची. 10 मिनिटामध्ये झाली पाहिजे. 10 मिनिटात होतं का पैसे 22ला द्यायचे आहेत ना ते. 15 मिनिटामध्ये 1 इनिंग म्हणजे 3 ओव्हर संपल्या पाहिजेत. अर्ध्या तासामध्ये सामना संपला पाहिजे. ही जबाबदारी मात्र असेल प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे की आपला संघ